भोलेनाथ का स्वैग है यो डेविड बैल्ट महादेव के नाम। नमस्कार मित्रांनो, तर मी शिखर शिंगणापूर मध्ये आलेलो आहे. आता एक महादेवाचं मंदिर आहे, दर्शन झालेलं आहे. दर्शन घेऊन आता बाहेर जायला मित्रांनो. बाहेर आलेलो आता बाहेर परिसर बघा, हे आपलं शिखर शिंगणापूरचं आहे सगळं बघा. मंदिर आहे, शिखर शिंगणापूरचं मंदिर मध्ये आहे. त्याचं मंदिर आहे बघा, हे पूर्ण मंदिर आहे महादेवाचं. तर आरती झालेली आहे, आम्ही अभिषेक केलेला आहे. अभिषेक आत्ताच केला आम्ही. मध्ये काही व्हिडिओ काढून देत नाही तर बाहेर काढायला आम्ही. तर बघा हे सगळं दावतो तुम्हाला, पूर्ण महादेवाचं मंदिर दावतो तुम्हाला. तर हे कुणी असेल तर दावतो या. बंद कर. चला आता इकडून इकडल्या साईडनं जायला हा ऐकून इकडल्या साईड. बघा महादेव मंदिर आहे आपलं. बारी लागलेली आहे भरपूर, ऐकून जायचं आपल्याला. चल इकडचं तर हे पर्यंत बघा महादेवाचं मंदिर. आता हे उंचावर धावलं, तिकडून थोडं धावलं तुम्हाला. आता हे आता किती उंच आहे बघा, शिखर बघा, महादेवाचं शिखर बघा. दर्शन घेतलेलं आहे आणि बसलेला आहोत. हे थोडं ती बघा, ते कोण आहे तिथे बसलेलं. महाराजांना दाखवा. कोण आहेत महाराज बघा, आपले हनुमान महाराज बसलेले. हनुमान महाराज बसलेले तिकडे. तर ती बारी बघा तिकडे किती आहे. या मित्रांनो, तुम्हाला डोंगर दावतो आता खाली. किती डोंगर आहे बघा, मोठा. ही मारुती महाराज आमची कशी बसली तिथे बघा. बघा ही मारुती महाराज चावत असते मम्मी. हा महाराज देवा बर. मित्रांनो, तर हे बघू शकता तुम्ही की डोंगर किती मोठा आहे. हा बघा डोंगर कसा आहे. कसं आहे. बघा हनुमान महाराज महाराज कसे बसलेले आहेत. तर आता मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत आम्ही. आता दर्शन करून आलेलो आहोत. आता निघालो आता प्रसाद जरा पेढे बिडे घ्या म्हणलं. तर इथं हे महादेव मंदिरामध्ये हे ठिकाण त्यांचं. हा आणि बाकी काही इकडे साईडला तुम्हाला काय. तर मित्रांनो दाखवतो तुम्हाला. चला
हे सगळं दिसत आहे मला. तरी शिखर शिंगणापूरचा आहे तर बघा ही खाल्ला डोंगर कसा आहे अरे बघा हे डोंगर तिकडून बघा पलीकडल्या साईड को तुम्ही कशी आहे इकडं डोंगरामध्ये आम्ही आलेलो आहोत. मला हे काय ही खाली पहाडी बघा पहाडी बघा. कधी महादेवाच्या मंदिराकडे डोंगरात रस्ता यायला रस्ता ही रस्ता आहे त्या रस्त्याने आम्ही आलेलो आहोत. तर हे का कसा रस्ता आहे तिकडे पलीकडला तर ही डोंगर पूर्ण वस्ती आहे. वस्ती आहे इथं राहायला आहे. बघा आम्ही डोंगरावर आलेलो आहोत. तर डोंगराचा परिसर बघा कसा आहे की किती छान दिसायला. इथं सकाळी सकाळी आहोत आम्ही 7 येत आहोत. सकाळी 7 वाजलेले आहेत. 7 वाजायच्या टायमाचं वातावरण बघा. हा सकाळी 7 वाजलेले आहेत. वातावरण बघा. हे वातावरण बघा तुम्ही की दर्या खोऱ्या कशा आहेत ते कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही. बघा हे कसं वाटतंय तुम्हाला ते? बघा. तिकडे चाललेले आहोत. तर आता मित्रांनो आता आम्ही खाली इकडे गुप्तलिंगाचं दर्शन दर्शन घ्यायला घ्यायला जायला चाललेलो आहोत. तर पुन्हा वरून आला महादेव आपण महादेवाचं दर्शन घेऊन आला. आता आता खाली गुप्तलिंगाचं गुप्तलिंगाचं दर्शन दर्शन घ्यायला. घ्यायला चालला. तुम्हाला आम्ही दाखवतो. मित्रांनो बघा हे डोंगर कसा आहे ती बघा आम्ही दाखवता मैत्रिणीनो मित्रांनो. नमस्कार महादेव. आमची ताई हाय. तुम्ही पहिलं बघितलं तर असं पहिल्या व्हिडिओ मध्ये. तर आता पण आणलेलं आहे तिला सोबत आम्ही. बम बम बोले हर हर महादेव. तर बघा आता मित्रांनो काही मधलं मंदिर दावता महादेवाचं तिथं गुप्तलिंगाचं तिथे दावतो तुम्हाला. चला ही पहाडी बघा अगोदर कसे बघ इकडं तर डोंगर लय मोठा
हाताने डोंगर काय करतो? तर मित्रांनो बघा या काही मंदिराची दिली जातात वरी पाय वरी. म्हणजेच गुप्त खाली वरून दरीमध्ये आहे हे जे मंदिर आहे ते वरून दरीमध्ये आहे मंदिर पहाडीच्या खाली. दरी मंदिर बघा वरी दगडात आहे वरी आणि इकडून लाकडात आहे वरी. आतमध्ये यावं पाय करायचा याचं आम्ही दर्शन घ्यायला हे मंदिर बघा कसं आहे खाली दरीमध्ये आहे खाली मंदिर. तर महाराज याला काय म्हणते गुप्तलिंग खाली जे पाच पिंडी असतात ते जे बागेत लागले आणि जे बागेत असतात त्याला ते लागले जातात दिसतात का? हाताला. या गुप्तलिंगाच्या खाट्यामध्ये पाच पिंडी असतात ज्याच्या बागेत असेल त्याला ते पिंडी लागले जातात. तर मी बघते आम्ही बघतो आता आमच्या ताईनं बघितलं आता इकडं ताई मोबाईल घेऊन लागतो भगवान विश्वेश्वराय महादेवाय त्रयंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्नि कालाय कालाग्नि रुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महा